हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त ना, मी पण मस्त. तर आता आम्ही आलो आहे रानात पालक धन आणि मक्याचं बी लावायला. तर इथं आईने केली सुरुवात लावायला. तर पहिला जो व्हिडिओ आहे तो मी रानात गेल्यानंतर टाकला आहे, पण आत्ता आम्ही चालत चालत रानात चाललेलं. तर बघा सगळं इकडे हिरवगार झालेलं आहे आणि आमच्या रानातलं लक्ष्मीचं मंदिर आहे. तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेले आहे तुम्हाला बऱ्याच वेळा. तर आईंनी घेतले थर्मासमध्ये चहा आणि एका साईडला पाणी. तर हे रानात येताना आपलं बरं असतं म्हणून. आणि माझ्याकडं बी होतं, तर मी मक्याचं बी आणि धने आणि पालकचं बी घेतलेलं. तर इथे बघा हे पेरले. ज्या दिवशी पेरलं त्या दिवशी इतका मोठा पाऊस झाला ना, काही सांगायचं तुम्हाला. सगळ्या रानात पाणी साचलेलं, पण त्या दिवशी काहीच दिसत नव्हतं. पण आत्ता झाला घेवडा दिसायला लागला. मग त्याच्यानंतर आता आम्ही आलो इथे धने लावायला. तर धने लावण्यासाठी इथं आम्ही बघत होतो चिखल आहे का रानात. तर चिखल होता, एक साईडला चिखल होता, एक साईडला चांगलं सुकलं होतं. तर जिथून सुकलं होतं तिथून आम्ही स्टार्टिंग केली होती लावायला. तर इथं मी तुम्हाला रानांची अवस्था दाखवते का. तर पूर्ण गेल्या वर्षी पण इतका पाऊस पडला नव्हता आणि ह्या वर्षी पाऊस पडतोय तर नुसता पाऊसच पडतोय. शेती पिकूच दे नाही, म्हणजे की पेरू दे नाही. तर इथं आईंनी रेष ओढून धने लावण्याचा प्रयत्न करत होता, पण मी म्हटलं नको रेष वाढायला, आपण असंच डायरेक्ट लावूया. तसं मग महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं राहिलं की असं धने लावायला नको का. तर बी पहिलं घेवड्याचं पडलेलं होतं याच्यात, त्याच्यामुळे मी नाही टाकले. आणि असे नुसतं आम्ही असं 2 बोटांनी असं टोचत होतो, मग तसं छान लागले आणि आता उगवून पण यायला लागले. तर हा 4-5 दिवसानंतर मी व्हिडिओ टाकते. तर मी आई लावत होते ते मी दाखवत होती तुम्हाला, आणि नंतर मग मी लावला. तर धने ह्या दिवसात खूप छान येतात. कोथिंबीर होती. आणि आपल्याला तुम्ही जर घाटी मसाला करत असाल किंवा घरी मसाला बनवून ठेवत असाल तर त्यासाठी धने महत्त्वाचे असतात. आणि कुठल्याही भाजीत किंवा कुठलं काही आपल्याला बनवायचं असेल खड्या मसाल्यात धण्याचा वापर केला जातो. तर धने ही गावाकडे जास्त वापरलं जातं. तर आणि कोथिंबीर होती, बाहेरून विकत आणायची गरज पण होत नाही. आणि त्यानंतर आई माझा व्हिडिओ काढत होता, मी धने लावत होते त्याचा. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं आईंना माझा व्हिडिओ काढा, मी सगळ्याच व्हिडिओ काढते, माझा कोण काढायचा. या अर्थाने आईंना मी दिला होता. तर मी आईंशी बोलत होती ना, आई डोंगरावर आमची जनावरं चरत होती, तिथं त्यांचा व्हिडिओ काढत होते आई. आणि हेच पूर्णच आईंनी सीन घेतला. तर हा सीन किती छान वाटतोय बघा, मस्त वाटतंय ना. आणि वरती बसले होते जनावरं, पुढं सरत होते आणि ते तिथं बसलेले, ते तिकडेच आई दाखवत होत्या. आणि त्यानंतर या साईडचं पण आईंनी व्ह्यू घेतला आहे. खूप छान असं निसर्ग झाला होता. आणि आकाशात बघा सगळे सफेद ढग, कुठे काळे ढग असे आले होते का. पूर्णपणे पावसाचं वातावरण होतं. लगेचच असं ऊन पडलेलं असतं आणि लगेचच ढग जुळतात की लगेच पावसाला सुरुवात होती. कळत नाही आहे की आम्ही कोकणात राहतोय की काय, असं झालं आहे. आणि हे बघा हे रानफळ आहे, रानभाजी असतात तशी रानफळ आहे, ह्याला भोकरी म्हणतात, भोकरी. तर हे पूर्ण सोलून वरचं कातळं त्याचं काढून खायचं, खूप छान लागतं, चेरीसारखं आहे. आणि त्यानंतर ह्याचा मी व्हिडिओ बनवला नव्हता, बनवली खव्यापासून बर्फी बनवली आहे. घरी दूध राहिलं होतं गाईचं शिल्लक, तर त्याच्यामुळे जास्त दूध राहिलेलं, तर त्याचा खवा बनवला होता. आणि त्याच्यानंतर त्याला थोडंसं सेट व्हायला मी ह्याच्यात ठेवलं होतं, फ्रीजमध्ये ठेवलेलं, आईंनी फ्रीजमध्ये ठेवलेलं. आणि त्यानंतर मी ह्याला फक्त काप देत होते, तर ती थोडं सेट न झाल्यामुळे असं होत होतं. पण खूप छान वड्या झाल्या होत्या त्याच्या पण. आणि मी तुम्हाला दाखवते कसे झाले ते, खूप छान लागत होतं. त्याला काय आम्ही केलं नव्हतं दुसरं, फक्त खवा करून त्याच्यामध्ये साखर, विलायची पावडर वगैरे टाकून त्याला सेट केलं होतं. तर संध्याकाळी आमचे वारीकराव आले होते पुण्याहून, त्याच्यामुळे आज होता चिकनचा बेत. तर चिकनचा बेत होता, तर चिकन बनवण्यासाठी इथे चिकन मसाला बनवायचा बेत होता. तर चिकन मसाला, जिरा राईस आणि बाजरीची भाकरी. का तर तुम्हाला माहिती असेल सातारा साईडलाच बाजरीची भाकरी खूप खाल्ली जाते आणि खूप मटणाच्या चिकनच्या कालवणामध्ये बाजरीची भाकरी चुरून खूप छान लागते. तुम्ही खात असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे मी चिकन वाफवायला टाकलं होतं, तोपर्यंत मी इथे मसाल्याची तयारी करत होती. तर इथे मी मसाल्याची तयारी करताना भरपूर सारे कांदे, टमॅटो आणि खोबरं, आलं, लसूण याची पेस्ट बनवून घेतली होती. तर आपल्याला चिकन मसाला बनवायचा
बनवायचा होता. खोबरं कमी प्रमाणात वापरलं जातं त्यासाठी आणि कांदा टोमॅटो जास्त प्रमाणात वापरला जातो. तर चिकन मसाला बनवण्यासाठी मी मसाला करून घेतल्यानंतर इथे कढईमध्ये मी मसाला भाजत होती आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत मी मसाला भाजला आणि तिथे मोबाईलवर वाफ लागली, त्याच्यामुळे ती ब्लर न झालं दिसायचं आणि त्याच्यामध्ये झणझणीत असा मसाला होता. त्याच्यामुळे मी घाटी मसाला आमचा जो असतो तो वापरायला तो टाकला. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने टाका. आणि त्यानंतर मी थोडंसं नॉर्मली बाजरीचं पीठ लावलं. तुम्हाला माहिती असेल पूर्वी आजी ह्या आपल्या ज्या होत्या त्या कालवणाला मसाला वगैरे घालत नव्हत्या, पीठ लावायच्या. त्याच्याने पण कालवण छान व्हायचं. पण मी थोडंसं पीठ लावलं होतं का तर छान स्ट्रक्चर येतं कालवण भाजींना आणि चवीला पण लागतात. त्याच्यामुळे तर इथं मी बघा मसाला हे भाजून घेत नंतर थोडं पाणी टाकत त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत असा परतून घेतला होता आणि परतून घेतल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये मी चिकन टाकून मग हलवून घेतलं आणि नंतर थोडासा उकळायसाठी ठेवला. तर इथं मी गरम पाणी ओतते. याच्यामध्ये मी तर साध्या भाज्यांनासुद्धा कालवणांनासुद्धा गरम पाणी यूज करते. तर चिकन मटनसाठी का नाही करणार? चिकन मटनसाठी तर महत्त्वाचं वशाटाचं जे कालवण असतं त्याच्यासाठी गरम पाण्याचाच वापर केला पाहिजे, कारण त्याने पण खूप हिवळ वास येत नाही आणि भाजी चांगली लागते, चवी लागते. तर इथं मी हातातच कॅमेरा घेऊन माझी शूटिंग चालली होती, त्याच्यामुळे कॅमेरा थोडासा नॉर्मली इकडे तिकडे होतो आहे तर समजून घ्या. आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे आणि चिकन मसाला प्लस म्हणजे जिरा राईस प्लस बाजरीची भाकरी सर्वांनी खायला या. तर इथे बघा आपलं चिकन मसाला आता कढायला लागला आहे. मी तुम्हाला उलथण्याच्या साह्याने दाखवते की कसा दिसतो आहे तो. आणि नंतर त्याला कट यायला सुरुवात झाली का तर हे फोडणीला टाकल्याबरोबरच लगेच कट येत नाही. उकळेल जसं तसा कट सुटायला लागतो, तेल बाजूला व्हायला लागतं. हे बघा उकळायला लागले की तेल सगळं बाजूला व्हायला लागलं का नाही. तर अशा पद्धतीत चिकन मसाला आपला तयार आहे, रेडी आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, कारण तुम्ही सबस्क्राईब केलेला आम्हाला मिळालेली पोचपावती असते. त्याच्यामुळे व्हिडिओ करायला खूप हे वाटतं. तर ह्याच्यामध्ये बघा रोबो कुकमध्ये मी बनवलं आहे जिरा राईस आणि बाजरीच्या भाकरी. गिकचा रोबो कुक आहे आणि ते बाजरीच्या भाकरी. भेटूया पुढच्या